कशाला आणली? मामींकडे दे. तुला उचलत नाही अक्षू, राहू दे. तर हे आले ताज भर उन्हात. ऊन खूप. तर आईने ना सुंठोड्याचं साहित्य दिले. तर पोरगी इथंच आणून ठेवले, जसं की काजू, बदाम, खारी खोबरं, साखर, काय काय दिलं. सुंठोड्याचं बाळंत विडा. आणि हे आपले गुरुचे दुपटे. हे नाही ना तिकडे बाळा पडत. सावकाश सावकाश छोटे. बाबा ना पाय धुतले विचार. होय, ते आपल्या इथले सोरेगाव रोडला ती बागेत ना, ती बाग आहे तिथं. ए आणलेच मामा. मामा मला काय आणले की नाही विचार. विचार मामांना. मामांचं फिक्स काय असतंय? द्या की वो मामा म्हणून द्या. हो द्या. तुम्ही आले की तिला 5 स्टार लागतंय. थँक्यू म्हणा. आणि गुरुनाथला होय, गुरुला मला नकोय. मावशीला देऊन जा, मामीला देऊन ये. पोरींच्या तोंडा ब्रह्म कमळ फुललंय बाबांना बघा. नको मलाच आहे. पाणी बास का आणू दे. पाणी काय म्हणते? आणलंय जांभळ. निघाल झाडाचे. सेमत आल ते वाटतं घेऊन गेले त्या. होय होय, मी नाही म्हणून सगळे झाडं वाळवली. हा लय उन्हात निघाला. 12:30 वाजले. पाणी पाहिजे अजून? आईनं या म्हटलं होतं, आई आल्याच नाही त्या. आईनं या बोलले होते मी. दिले की दिले ना. पोरगी इथं आणून ठेवली. सुनाला खाऊन मोठा होऊन या म्हणते ते आई. सुंटोडा जाता जाता भिजून खाल्लेलं परवडते, पण सुंटोडा आवडत नाही मला. मोठी होऊन यायचं. पोरगी आल्या बाबांना जे काय प्रोजेक्ट केले ते दाखवायला. जसं की कंपास. होय हो, ह्या वर्षी कंपास घ्यायचं नाही बरं का. पट्टी बनवले, पेन बनवले, रबर बनवले. 2 कप्प्याचं कंपास आहे. आणि लॅपटॉप पण घ्यायचं नाही हिला, इंजिनियर झाल्या. लॅपटॉप बनवले, हे घर बनवले, हे घर बनवले, कॅमेरा हे सगळं घेऊन जायचंय म्हणे. स्वरा पण बनवल्या काय काय. हाय स्वरा. स्वरालाच आम्ही स्वाती बोलतो, स्वातीला स्वरा बोलतो. हा अहो बाई, निघालं काय झालं फोटो. हे असं फोटो निघते. तर कसं वाटतं रे बाबा आल्यावर? छान वाटतंय. दोघी जायची, आले का यायची तयार देते.
ह्याची दोघांची जोड आहे. परला तेच बोललं अजून विचार कर म्हणलं, तिला काय करायचं बघ म्हणलं. हा ऑपरेशनच्या वेळेस आणा हिला, सोनूला राहू दे आजीपाशी. परला आणा त्यावेळेस. आजीला मदत करा जरा, दोघे गेल्यासारखं. काय किती 8-10 दिवस राहिले ऑपरेशन. नमस्ते, मी अश्विनी. सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. म्हटलं आता ब्लॉगची सुरुवात ना मीच करावं आणि ह्यांच्यापासूनच सुरुवात करावं असं वाटत होतं. तसं झालंय. मी काही नाही या बोलले नाही, पण तुम्हाला मी परवा बोलल्यासारखं जी मळ्यातली जी कामं वगैरे आहेत ती सगळे आटपून मग आलेत. तर खास ना गुरु तर बघायला आलेच आलेत, पण ह्यांच्या ज्या ह्या आहेत ना दोघी सईपरी पर्या, त्यांना न्यायला आलेले. तर का माहिती तर आजीला पण खूप आठवण यायला लागले कर्मे ना, त्यामुळं सईला बोलवलं होतं. सईची मागं परी पण चालली. अजून विचार कर हा. आणि डिलिव्हरी झाल्यापासून ना आज हॉलमध्ये असं छान असं सोफ्यावर बसली, इतकं भारी वाटायला ना. रुपयातलं 12 ने गेले आणि 4 ने राहिले असं झाले. कारण की आजचं टेम्परेचर इतकं आहे ना, इतकं ऊन पडले ना बाहेर खूपच. मला वाटतं सईकडेच ऊन पडलं असणार, आपल्याकडे ऊन नसणार बघा, आहे ना. सगळीकडेच भरपूर ऊन आहे. आणि आता काय माहिती आभाळाचं ऊन आहे का मे महिन्यातलं ऊन आहे. गेल्या वर्षी ना आम्ही 15 तारखे, मला वाटतं 13 तारखेपासून पाऊस चालू झाला होता, आम्ही जेव्हा सुट्टीला आलो होतो. ह्या वर्षी पाऊस कुठे गेले का माहित नाही. जोपर्यंत गारवा निर्माण होत नाही तोपर्यंत आम्हाला चेन पडत नाही. आमची स्वरा छान सरबत आणली मामाला, आणि माझ्यासमोर सगळेजण गार गार पाणी पिते. खाण्याचं काही वाटत नाही, ती क्रेविंग होत नाही, पण थोडंफार गार पाण्याची. तरी डॉक्टरने गरम पाणी उकळून रूम टेम्परेचरवरती आणून प्यायला सांगितलं, त्यामुळे इतकं काही वाटत नाही. पाणी तहान आणि शक्यतो सगळे मजा वगैरे तर पाणी वगैरे पिऊ नको. पण डॉक्टरांनी सांगितलेलं, मी येताना विचारले होते पाणी प्यायचं चालते कारण की उन्हाळा आहे, पण पाणी मात्र मी पिते. तहान म्हणजे तहान लागेपर्यंत पित नाही, पण एक घोट प्यायला लावायचे की नाही. पण मी एक चांगलं फुलपात्र भरून पिते एका वेळेस, मग जरा बरं वाटते. कारण की त्या मानानं ऊन पण आहे. तर अजून ह्याने काय गुरुला बघितलंच नाही आल्यापासून. आता निवांत झोपलाय. रात्री 2:30 जो उठतो ना, सकाळी मला वाटतं 6-6:30 पर्यंत खेळतच होता. खेळता खेळता सुशी केलं की रडतं, बदलायचं. अजून लहान आहे तर गुरु बरोबर रडा लागले का मम्मा आम्हाला म्हणता एवढ्या का चोरत घालते की नाही. स्वतःची केस धरलाय आणि रडायला लागलाय. अहो त्याचं मूठ सोडवते मी, काढे ना. लय डेंजर आहे, लहान मुलांना कळत नाही. त्याचं नकच काढणार आहे. टाळू ग, स्किन सकट धरलाय, स्किन सकट. सोडता सोडायला परे प्रोजेक्ट घेऊन जाणार आहेस काय बघ. अजून विचार कर राहतेस काय. मामाला बी पोरीशिवाय करमत नाही. पुढच्या आठवड्यात म्हणजे 30-29 तारखेशिवाय पर्याय नाही बघ. पाऊसच पडा ना. मे महिना निंबा उलटला की आता कसं पडतोय. पुढच्या महिन्यात कसं. गेल्या वर्षी आम्ही आलो तर पाऊस होता. चालायचं आहे घाला म्हटलं ह्यांना. आणि परी पण चालले ना. परी सई दोघे पण बाळाला घ्यायला जाता जाता भांडा लागले त्या. परू बाई ए परू अजून विचार कर राहतेस का जातेस. राहा की ग बाबा. तुम्ही राहता का इथं आमच्यापाशी मग बघा. नाही हो म्हणतात की
करतो हे कानातलं टोचायचं ते मुद्द्याच्या मुलीनं आणलेलं हातातलं परत घे ना मग तू पण घे फक्त मान हे करू देऊ नका त्याचा त्यानं बघ कसं बसला निवांत घेच म्हणताय संध्यावाहिनी राग आणि अक्कानं कांदे दिले होते ना दाखवायचं राहिलंच होतं अगो बाई साळू माळू काम करायला आली गो बाई चिटुकली पुटुकली डस्टबिनच आणले आणि एवढी गोणी भरून अक्कानं ना कांदे गहू ज्वारी त्याच्या शेतात दिले हे बा एक नंबर क्वालिटीचे कांदे दिले तर हे आता आई भरताना कांदे अगवाई आई भरताना कांदा पडला होता ना कांद्याची घाण लगेच रद्दू काढा लागले आणि तुम्हाला दाखवते आंबे भरपूर असे आंबे दिले तर इथे सगळं पिकवायला ठेवलेले ते आंबे हे बघा सगळे पाड आंबे आहेत बघ गो बाई किती भारी आहे ग बाई किती भारी भारी म्हणजे किती जड आहे बोलतय हिंदी बोलते आणि बघितले का अंगठे मावशीचे बघा पहिलं सोनं आजीचं बी राहिलं बाबांचं बी राहिलं मावशीचं पहिली चांदी ह्या आजीची बी राहिलं त्या आजीची बी राहिलं म्हणजे आत्याच्या मुलीनं घालून गेली असो हातातले आणि हे वाले गोला कांदे किमान वजने 10 किलो यात वहिनीनं लकीला चपाती परत गावाला जाताना चपाती वडी गरम चपात्या आणि आंबे हे बस झालं सही विचार सोनू आंबे खाशील ना का ए पोरा आंबे खाणार आहे का अजून द्यायला बरं हा हे तर खाऊ दे पहिला मग इथं आंबे लय स्वस्त आहे ते आंबे सोलापूरला 60-70 रुपये किलो म्हणतो ते अण्णा हा हो ना लय स्वस्त पिकत घालायचे अन्न नको आता संपत आला सीझन नको नको बाळाला घ्यायला नंबर लागलाय भांडा लागले ते नको तू अजून हाय बाळा तू गावाला जाता ते मांडू देते वहिनी तुम्ही द्यावं मान बी नाही करतील बाळाला घ्यायला नंबर लागलाय गुरुला गुरुच्या बाबाला घ्या म्हणतो बाबा घेता घेणं होय नाही नाही दवाखान्यात दाखवलं सोन्याची टोपी घालतो म्हणलं तर मकर नारळपूर गणपतीला सोन्याची टोपी म्हटलं निवडणुकीत जिंकल्यानंतर आपली सोन्याची टोपी म्हणजे आता श्लोकचं नाव सोन्या समज लागेल मग सोन्याची टोपी घालतो गुरुला म्हणून नाही आम्हाला जेवढं होईल तेवढं करतो की काहीतरी अंगठी बदाम गळ्यातलं बदाम जे युजफुल आहे ते करूया लॉकेट नको ग पोरी जसं यूज करतात पोरं कशाला बदाम गळ्यात युजफुल होते ग अगं त्याची दोघांची मैत्री आहे ग मामी एवढं छान छान खायला करून देते इथं मरणाचे आंबे आहेत दुकान आहे तू नंबर लावू नको बाय सर्वात येत नाही काय बाय पोरं आई नसताना किती किती उत्साहानं चालली ती बाई राखी का परूबाई सावकाश सावकाश चिमणी ना चिमणा गुरु बाबाच्या आले गावला वा बस म्हणते की ए आंबा देऊ दे का अजून सोनू ए बाळा काय नाही राहिलं आजीला म्हणा चपात्या बनवू नका मामी दिले चपात्या
ए बाळांनो नीट राहा बरं का सई परी रोज भांडाभांडी करा, मारामारी करा का? अरे तसं सांगावं लागतंय ग बाई हे कसं काय चाललंय ते काय कळलं मला वहिनी बाळा राहू दे ग राहू दे असं माऊ कुठे माऊ गुरुनाथला घेतले माऊना बास ग किती पप्पे देते बास जा चपात्या बनवू नको म्हणून आजीला श्लोक ती बॉटल घे बास सोया नाही आता त्याला झोपवते घे पडा बाबा काय तर तुम्हाला घालवायचं नादात बाई कसं काय पोरी सोडून चालल्या काय कळणार मग काय तर अहो आजीचे वडील चालले ते आजी सोरा अजून 8 दिवसांनी येते कशी रडते बघू ह्या दोघींचं दोघींची मैत्री काय ही मैत्री तुटायची नाही या आपण तिला घालून हाय अशा ड्रेसवर चालल्या पोरी किती वाजले 5:45 बस 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 पप्प्या दीदी पण 100 देऊन गेले दीदी हा तू नाही बघितले चला बारशाला बाळाच्या बारशाला ती उम्मा द्यायला नाही ग बारक काय नटून चालले ते ग कायला सोडून पण जाईल का गाडीत बसलेले परत हे आणि सईपरी परत खाली उतरले गुरुला परत बघण्यासाठी तर खूप सगळ्यांना मजा पण येत होती वाईट पण वाटत होतं सईपरी चाललेत म्हणून पण त्यांना पण आजीची आठवण आली आणि विशेष म्हणजे आजीच त्यांची खूप आठवण काढतायत तर हे यायचेत मला माहीतच नव्हतं आईने फोन करून सांगितले की आदल्या दिवशी की हे यायला लागले तर पूर्ण पाठव असा आजचा ब्लॉग होता कसा वाटला